शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत शरद पाटील कोसदनी यांच्या शेतामध्ये, तालुका आर्णी. आता यंत्रानं माल काढल्यानंतर यंत्र पण जात आहे. संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळचे आता इथं 6 वाजलेत आणि मळणी यंत्र निघालं आणि इथं पोते शिवणं चालू आहे. एक पोतं राहिलं शिवायचं आणि काही माल आता तिकडचा भरून आणला. इथले पण 2-3 पोते टाकले आणि आता खाली किती माल आहे शिल्लक. आतमध्ये किती आतमध्ये पोते किती टाकले? नाही, इथले किती टाकले? 2 पोते. बरं, ते 2 आणि 1 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 शिवालेले 1 27 28 29 30 31 32 आणि खाली किती आहे? 32 आणि हे 3 किती? 35. तर शेतकरी मित्रांनो बघा, इथं 35 कट्टे आहेत आणि याचं वजन साधारणतः 75 किलो, इथं 70-75 किलो 100% व्हायला पाहिजे. तर 35 कट्टे आहेत, तर साधारणतः 3.5 म्हणजे 7 75 जाईल 7.5 तर इथं याचं गणित लावू आपण. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता इथं कॅल्क्युलेटर करून पाहू. साधारण 75 गुणिला 35 तर बरोबर 26 क्विंटल 25 किलो, म्हणजे आपल्याला 26 क्विंटल उत्पादन आपल्याला इथं 1.5 एकर क्षेत्रामध्ये झालेलं आहे. आपण इथं बघू शकता. तर इथं तूर शिवनेरी 45 अर्ली आहे आणि 75 किलोचा एक कट्टा, अशा प्रकारे कट्टी निघालेली आहेत. आपण इथं बघू शकता. तर मला सांगा, इथं किती फुटावर ओळ होती तुमची? 10.5 फुटावर एक ओळ. किती किलो तूर पेरली होती? 4 किलो. आणि सोयाबीन आतमध्ये किती पेरलं होतं? 1.5 फुटाची का 1.25? म्हणजे 10.5 फुटावर एक ओळ तुरीची. तूर शिवनेरी 45 अर्ली. तर फवारण्या किती केल्या होत्या याच्यात 1.5 एकरामध्ये? 4 फवारण्या. तर पहिल्या फवारणीला याच्यात कसं काय केलं होतं वातावरण, म्हणजे नियोजन कसं केलं होतं? हां, पहिली फवारणी सोबत काही बुरशीनाशक साप आणि दुसरी फवारणी सोबत काय बुरशीनाशक, तिसरी चौथी आणि चौथी डेलीजन. त्यात काही टाकलं विद्राव्य खत 19 052 34. बरं, तर आता तुम्हाला सांगतो 5-6 हजार रुपये तुमचे वाचले का फवारणीचे? आणि खत किती वेळ दिलं? 2 वेळा. पहिल्या वेळेस कुठलं, म्हणजे पेरताना का नंतर? आणि नंतर किती दिवसांनी? 1.5 महिना. म्हणजे सोयाबीनला का तुरीला? सोयाबीन तुरीले सुरुवातीला पेरतानी दिलं आणि तुरीला नंतर. नंतर. बरं, तर आता हे तूर शिवनेरी 45 अर्ली आहे. तर हे वातावरण तुम्हाला कसं वाटते? म्हणजे तुरीपासून तुम्ही समाधानी आहे का? म्हणजे आता हे किती 1.5 एकर क्षेत्र आहे तुमचं. या 1.5 एकरा म्हणजे तुम्हाला आता हे 26 क्विंटल समजा झालं, तर हे 26 क्विंटल म्हणजे तुम्हाला उतारा समजा आला इथं 17चा उतारा आला समजा. तर 17चा उतारा म्हणजे भरपूर आला तुम्हाला. आणि तिथं 1.25 एकरात तुम्हाला 13.5 क्विंटल झालं त्या शेतामध्ये. तर तुम्ही समाधानी आहात समजा. तर पुढच्या वर्षी तूर हेच घेणार तुम्ही, शिवनेरी 45 अर्ली आणि सोयाबीन बलदेव 47 सुपर. तर शेतकरी मित्रांनो, आपलं नाव, पूर्ण नाव? प्रभाकर ठाकरे. हां, तर कोसदनी. तर शेतकरी मित्रांनो, शरद प्रभाकर ठाकरे पाटील यांच्या शेतामध्ये आपण डेमो प्लॉट दिला होता. URVB प्रक्रियायुक्त तूर शिवनेरी 45 आणि सोयाबीन बलदेव 47 सुपर. तर सोयाबीन किती झालं तुम्हाला याच्यामध्ये एकरी? 14 आणि तूर आता 17ची उतार आणि त्या प्लॉटमध्ये 18चा. तर तुम्ही समाधानी आहात? पुढच्या वर्षी हीच तूर घेणार का दुसरी? तुम्हाला मागच्या वर्षी थोडी लेट गेली ती, मी लेटवाईल दिली होती शिवनेरी 45. तर त्यामध्ये थोडा म्हणजे उशिरा झाल्यामुळे थोडा उतार पण कमी वाटला मला. तर ही चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो, URVB प्रक्रियेमुळे यांना उतारे पण चांगले आले आणि जाड दाणा आला शिवनेरी 45 अर्लीपासून. आणि बघा, 2 माणसाला पोतं उचलन झालं. बघा, नवीन तरुण पोरं आहेत. बघा किती किलोचा कट्टा, 75 किलोचा कट्टा आहे. पहा बघा ते कशा प्रकारे उचलत आहेत. आणि इथं साधारण आपले 35 कट्टे झालेले आहेत आणि तिथं त्या ढगावर आपल्याला 18 पोते झाले होते 75 किलोचे. आणि आपण दाण्याची साईज बघू इथं कशा प्रकारे आहे ते. हातात घे बरं थोडंसं, पाहू दे मला कसं निघालं. हे गाळ आहे का मात्र आहे का? तरी पण दाण्याची साईज चांगली आहे. हो, चांगली साईज आहे. जाड दाणा आहे, गोल दाणा आहे, जबरदस्त व्हरायटी आहे.
आणि अशा प्रकारे उत्पादन आपल्याला इथं शरद पाटील याच्या शेतावर डेमो प्लॉट आपण घेतलेला आहे. तर यांना चांगल्या प्रकारे उत्पादन आलेलं आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा ते हीच तूर घेणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर तूर शिवनेरीपासून भरगच्च उतारा घेतल्यानंतर शेतकरी खुश आहेत.